अहिल्यानगरमध्ये महाराष्ट्र केसरीचा थरार रंगतोय। महाराष्ट्र केसरी गादी विभागात अंतिम लढत ही नांदेडचा डबल महाराष्ट्र केसरी असलेला शिवराज राक्षे विरुद्ध पुणे जिल्ह्याचा पृथ्वीराज मोहोळ यांच्यामध्ये लढत होणार आहे। तर माती विभागामध्ये सोलापूर जिल्ह्याच्या महेंद्र गायकवाड विरुद्ध परभणीच्या साकेत यादव असा हा सामना रंगणार आहे। खरं तर महाराष्ट्राच्या आपल्या मातीतला रांगडा असा हा खेळ म्हणजे कुस्ती आणि या कुस्तीचा महाराष्ट्र राज्यातला सर्वात मोठा सामना अर्थात महाराष्ट्र केसरी आणि महाराष्ट्र केसरीच्या सामन्याला आता सुरुवात होते। आपण ही लाईव्ह थेट दृश्य पाहतोय अहिल्यानगर मधून। खरं तर यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित आहेत, सोबतच मुरलीधर मोहोळ उपस्थित आहेत, राम शिंदे उपस्थित आहेत, राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित आहेत, असे परिसरातले सर्व नेते सुद्धा या सामन्यासाठी उपस्थित आहेत। गादी विभाग आणि माती विभाग अशा दोन विभागांची कुस्ती ही पार पडणार आहे। कुस्तीचा सामना हा पार पडणार आहे। महाराष्ट्र केसरी म्हणजे राज्यातील कुस्तीसाठीचा सर्वात मोठा किताब, कुस्ती या खेळातला सर्वात मोठा किताब, सर्वात मानाचा किताब म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं। तर गादी विभागामध्ये नांदेडचा असलेला आणि डबल महाराष्ट्र केसरी असलेला शिवराज राक्षे विरुद्ध पुणे जिल्ह्याचा पृथ्वीराज मोहोळ यांच्यामध्ये हा सामना पार पडणार आहे। माती विभागामध्ये सोलापूर जिल्ह्याच्या महेंद्र गायकवाड समोर परभणीच्या साकेत यादवचं आव्हान असणार आहे। सध्या दृश्य आपण पाहतोय माती विभागातली ही दृश्य आहेत। मातीवर रंगणारा कुस्तीचा सामना खरं तर महाराष्ट्राच्या मातीतला असा हा महाराष्ट्राच्या रांगड्या मातीतला महाराष्ट्राच्या लाल मातीतला रांगडा असा हा खेळ म्हणजे कुस्ती आणि त्याच कुस्तीचा महाराष्ट्रातील सर्वात मोठा किताब महाराष्ट्र केसरी आणि या महाराष्ट्र केसरीची लढत ही आता थोड्याच वेळात सुरू होते आणि त्या आधीची ही सगळी दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, राम शिंदे, राधाकृष्ण विखे पाटील हे सगळे मान्यवर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत कुस्तीला सुरुवात होते। जगताप कुटुंबाला वारकरी संप्रदायाची कुस्तीची मोठी परंपरा लाभलेली आहे आणि जगताप परिवाराची ही मोठी परंपरा सक्षमपणे आमदार अरुण काका जगताप साहेबांच्या सर्वांना विनंती आहे की आपण पुढे घेऊन जात असताना स्थानापन्न व्हायचे। आमदार संग्राम भैया जगताप, सचिन भाऊ जगताप, कुस्तीच्या प्लॅटफॉर्मवरती फक्त व्हीआयपीज असतील, कुस्तीच्या प्लॅटफॉर्मवरती फक्त व्हीआयपीज असतील, बाकीच्यांनी सर्वांनी रोहिदास एकच मिनिट। महेंद्र गायकवाड सोलापूर विरुद्ध साकेत यादव परभणी, माती विभागाची अंतिम फेरीची लढत आपल्या पुढे सुरू होत आहे। यातला विजेता गादी विभागाच्या विजेता बरोबर महाराष्ट्र केसरी किताबाच्या 2025 टायटल साठी लढेल। सरपंच रोहिदास आमले, आखाडा प्रमुख आशिष क्षीरसागर आणि जजच्या भूमिकेत एकेरी पटाची पकड करण्याचा प्रयत्न साकेत यादव, ताबा मिळवत 2 गुणांची वसुली। सरपंचाचा इशारा, कुस्ती खड्या स्थितीमध्ये मध्यावर चालू। पहिलवान योगेश दोडके, खाली बसा 0-2 खाली बसा। हिंद केसरी पहिलवान योगेश भाऊ दोडके, आक्रमक झालाय महेंद्र, योगेश भाऊ परंतु इकडे इकडे अद्याप गुणाची नोंद नाहीये। सरपंच सूचना देत आहेत, इथले उठवा। महेंद्र गायकवाड विरुद्ध साकेत यादव, सोलापूर विरुद्ध परभणी, 2025च्या महाराष्ट्र केसरी किताबाला गवसणी घालण्यासाठीची माती विभागाची एक कडवी झुंज। ताबा मिळवण्याचा प्रयत्न तितक्याच चपळतेने साकेत यादव निघून आलाय। अद्याप महेंद्रची गुणाची नोंद नाहीये। गुण फलक 0-2, प्रेक्षणीय लढत चालू आहे। ऐका, पृथ्वीराज मोहोळ ताबडतोब मॅट वरती या पैलवान आणि शिवराज राक्षे ब्ल्यू कास्ट्यूम मध्ये ताबडतोब मॅट वरती या। कुस्तीची दोन्ही पैलवान बाबा
सुहास शिरसाट महाराष्ट्र केसरी माती विभाग. धिप्पाड शरीरयष्टीचा महेंद्र गायकवाड सोलापूर जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतोय. तर वाईल्ड कार्ड द्वारा परभणीकडून प्रतिनिधित्व करत असलेला साकेत यादव. एक तुल्यबळ लढत. वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्राला पदक मिळवून दिलेला साकेत. खाली बसा पत्रकार, खाली बसा फोटोवाले. तर बाहुबली नावानं जो कुस्ती क्षेत्रामध्ये कुस्ती शौकीनांच्या तळ्यातला गाईत ताईत असलेला महेंद्र गायकवाड. खेमेची पकड, ताबा मिळवण्याचा प्रयत्न करतोय महेंद्र, परंतु तितक्याच चपळतेनं साकेत यादव. आणि दरम्यान कुस्ती आखाड्याच्या बाहेर सरपंचाचा इशारा. महेंद्रला 1 गुण. कुस्तीची तंत्रशुद्ध माहिती देताना आंतरराष्ट्रीय पैलवान, आंतरराष्ट्रीय कुस्तीपंच लाल प्राध्यापक 1 दिनेशजी निळा गुंडकर. 2. पहिल्या फेरीची अखेरची 30 सेकंद. गुण वेळ चालू आहे. स्कोरबोर्डची वायर हलवली, तिथले प्रेक्षक बाजूला व्हा. स्क्रीन चालू ठेवा. लॅपटॉपवर वेळ चालू आहे. स्क्रीन बंद झाली, स्क्रीन चालू करा. 16 सेकंद राहिलेत पहिल्या फेरीचे. स्क्रीन पासून बाजूला व्हा. 10 सेकंद मी अनाऊन्स करतोय. त्या स्क्रीन पासून बाजूला व्हा. दक्षता घ्या. चालू आहे. आणि पहिल्या फेरीची समाप्ती. स्कोरबोर्ड चालू करा. खाली बसा तुम्ही, पोलीसच खाली बसा. आयोजकांना हे पोलीस विनंती, खाली बसा इथं सगळे. त्या ठिकाणचे खाली बसा प्रेक्षक तुम्ही. बाजूला करा. एक उभा राहा. हे बाकीचे खाली बसा. खाली बसा. पहिलवान खाली बसा. हे पोलीस तुम्ही खाली बसा सगळे. खाली बसा. खाली बसा ना तुम्ही. हे पहा, बस खाली. बसा. बसा. पोलीस खाली बसा. प्रेक्षकांना विनंती पोलीसच आहे, खाली बसा. बसा. दोन्ही खाली स्कोरबोर्डच्या जवळ येऊ ऐका. नका. राजाभाऊ पैलवान आतमध्ये उद्या पृथ्वीराज. जा मग, पलीकडे थांबा. जा. सचिन मोहोळ 30 सेकंदाची विश्रांती समाप्त. पैलवान आतमध्ये उद्या पृथ्वीराज मोहोळ. शिवराज राक्षे. चला पैलवान ब्ल्यू कास्ट्यूम मध्ये पटकन मॅट क्रमांक 2 वरती या. चालू करायचंय का? हा, सचिन मोहोळ पृथ्वीराजला आतमध्ये घेऊन या. एकच चला. सेकंद. चालू होईल. लॅपटॉपवर सुरू करा. चला, लॅपटॉपवर कुस्ती सुरू होतीये. टाइम अनाऊन्स करतोय दर 30 सेकंदानी. थोडा तिरका करा लॅपटॉप. आक्रमक झालाय महेंद्र. आपली गुणांची पिछाडी भरून काढण्यासाठी. हा, दरम्यान कुस्ती आखाड्याच्या बाहेर, परंतु ताबा मिळायला यशस्वी. महेंद्राची 2 गुणांची वसुली. कुस्तीचा गुणफलक लाल 3 निळा 2. पिछाडीवर पडलेला महेंद्र आक्रमक बनलाय, गुणांची नोंद केली आहे आणि आता आघाडीवर आहे महेंद्र गायकवाड सोलापूर. राजाभाऊ दरम्यान पृथ्वीराज दुसऱ्या फेरीचे 30 सेकंद समाप्त. या. सचिन मोहोळ पृथ्वीराजला. शिवराज राक्षे अतिशय तुल्यबळ लढत. आणि कोच आणि नांदेड गादी सगळे विभागाच्या व्यवस्थापक विजेत्याशी कोण आपला- लढणार याचा रणसंग्राम. गुंड सर टाइम सांगा. टाइम पटाला लागण्याचा प्रयत्न महेंद्रानं धुडकावून लावलाय. ताबा मिळवतोय आणि 2 गुणांची वसुली. चित करण्याचा महेंद्राचा प्रयत्न आणि सरपंचाची संपलेल्या कुस्तीमध्ये शिट्टी. महेंद्र गायकवाड सोलापूर शिवराज राक्षे संपलेल्या पृथ्वीराज मोहोळ. माती विभागामध्ये सचिन मोहोळ आदरणीय केंद्रीय मंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री विजेता ठरला महेंद्र गायकवाड सोलापूर.
बोल बजरंग बली की बोल बजरंग बली की चला जाधव साहेब आणि आयोजक महाराष्ट्र केसरी माती विभाग तृतीय क्रमांकासाठी लढत होणार विशाल बनगर सोलापूर लाल पट्टीमध्ये या सुहास बातम्या आपण पाहतोय महेंद्र गायकवाडनं साकेत यादवला आसमान दाखवलेलं आहे. खरं तर महेंद्र गायकवाड हा सोलापूरचा पैलवान, त्यानं साकेत यादव याला आसमान दाखवलेला आहे. सोलापूरच्या महेंद्र गायकवाडचा माती विभागामध्ये विजय झालेला आहे. यानंतर आता गादी विभागाचा सामना सुद्धा पार पडणार आहे. त्यामध्ये नांदेडचा डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे विरुद्ध पुणे जिल्ह्याचा पृथ्वीराज मोहोळ यांच्यात सामना होणार आहे. मात्र माती विभागाचा निकाल हाती आलेला आहे. महेंद्र गायकवाड हा विजयी झालेला आहे. त्याने साकेत यादव जो परभणीचा पैलवान आहे, परभणीचा मल्ल आहे, त्याला आसमान दाखवलेला आहे. बातमी आपण पाहतोय सोलापूरच्या महेंद्र गायकवाडनं माती विभागामध्ये साकेत यादवला आसमान दाखवलंय. महेंद्र गायकवाड हा माती विभागाचा विजेता ठरलेला आहे. यानंतर गादी विभागाची महाराष्ट्र केसरीचा अंतिम सामना गादी विभागातला हा पार पडणार आहे. त्यामध्ये नांदेडचा असलेला आणि डबल महाराष्ट्र केसरीचा किताब नावावर असलेला शिवराज राक्षे विरुद्ध पुण्याचा मोहोळ यांच्यामध्ये हा सामना पार पडणार आहे.